मुझे जरूरत मेरे जैसे यार की, मुझे जरूरत तेरे जैसे। मेसेज केल्यानंतर काही सेकंदामध्ये तीच व्यक्ती रिप्लाय देत असते ज्या व्यक्तीचं तुमच्यावर खूप जास्त प्रेम असतं. परिस्थिती कशी असू द्या, साथ देणाऱ्याला परिस्थितीशी घेणंच नसतं. कधी कधी शब्दांचे घाव इतके खोलवर जातात ना, मन मात्र रडत असते पण डोळे कोरडे दिसतात. शराब चीज ही ऐसी है भाई, जो खुद तो चढ़ती है मगर पीने वाले को गिराते. या जगात खरं वागणाऱ्या आणि खरं प्रेम करणाऱ्या लोकांचं आयुष्य असंच आहे, दिवसभर टेन्शन मध्ये जगायचं. साला नौकरी ऐसी हो कि काम पे जाने का मन करे और घर ऐसा हो कि वापस आने का. जोडीदार हा फुल देणारा नसला तरी चालेल, पण फुलासारखा सांभाळणारा मात्र नक्की असावा. तुमच्यापेक्षा जास्त चांगली असलेली माणसे तुम्हाला कधीच नावे ठेवणार नाही. नावे तीच लोक ठेवतात अहो मी सांगते तुम्हाला, मी कोण नसतं कोणाचं, कारण कधीच कोणाचं कोणापासून आड. काही लोकांना कितीही सुधारायचा प्रयत्न करा, काहीही बोला, त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांचं कसं असतं ना, नात्यात बऱ्याचदा सॉरी हा शब्द मला तुला गमवायचं नाही म्हणून बोलला जातो, चूक झाली म्हणून नव्हे. जोपर्यंत एखादा व्यक्ती तुमच्या सोबत भांडतोय, बोलतोय, बडबड करतोय, तोपर्यंतच तो व्यक्ती तुमचा आहे. घरगुती भांडणात कुणी हरतही नाही आणि जिंकत नाही, पण घरातला आनंद आणि शांतता मात्र काहींचा नेहमी सोबत राहूनही आधार वाटत नाही आणि काहींचा फक्त बोलण्याने आधार वाटतो. खरं तर मुझे फर्क नहीं पड़ता कौन मेरे साथ है या कौन मेरे खिलाफ है, मैं दुनिया की हर मुसीबत से लड़ लूंगी जब तक मेरे. तुटलेली चप्पल आणि आपल्यावर उलटलेली माणसं जास्त सांभाळण्यापेक्षा वेळेवर फेकून दिलेली कधीही बरी. कोणत्याही व्यक्तीशी अति जवळीक ही नुकसानकारकच असते, कारण जवळीक अपेक्षा वाढवते आणि अपेक्षा सीने में मोहब्बत है तेरी. अरे नखरे वाली न दे हमको, दिल में मोहब्बत है, आंखों में प्यार, दिल में मोहब्बत.